शेतकरी बंधूंनो राम राम। आता काय झालं माहिती काय, हे समोरचं जे शेत तुम्ही पाहू शकतात ना, हे ज्वारीचं शेत आहे आणि ज्वारीच्या शेताचे जवळजवळ सगळे काम आटपून झालेले आहेत। आता कडबा बी गेला बघा, ते तिकडे पाहू शकतात तुम्ही। त्या आंब्याच्या झाडापाशी आपण वळई लावलेली, आता हे झूम केल्यावर दिसतंय बघा व्यवस्थित, वळई लावून झालेली आणि कडबा उचलून आता हे रान रिकामं झाले। सर्वच्या सर्व रान आहे का हे रिकामं झालेलं आहे। पण काय होते माहिती का, आता ह्या कामामध्ये आपली बेजारी झालेली असते। कोणत्या ज्वारी काढणं, ज्वारी खोडणं, मळी यंत्रा वाटं काढणं, मग सर्व कामं करून आपण दमलेला असतो। मग आपलं रान रिकामं झालं की आपण काय करतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही। तर मात्र तसं न करता आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। ह्या माहितीने काय होणार आहे, आपला वैरणीचा बचाव होणार आहे आणि ओली तरी रान आपलं खतून निघणार आहे। तर चला तर बांधवांनो, माहिती सांगायला मी सुरुवात करतो। तत्पूर्वी मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे, आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे। तर शेतकरी बंधूंनो, असेच जर तुम्हाला समजा शेती जगतातले व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईबर करून ठेवा, जेणेकरून भविष्यात प्रत्येक व्हिडिओ लोड केल्याला तुमच्यापासून मिस होणार नाही। तर शेतकरी बंधूंनो, काय करायचं माहिती का, सर्व जुनीच पद्धत आहे, जुनीच पद्धत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। कारण काय होतं आहे, कडबा आपण काढून टाकल्याच्या नंतर बांधता वेळेस काही पालापाचोळा गळत आहे त्याचा, आणि ज्यावेळेस आपण पाचून ते टाकतो का त्यावेळेस बी त्याचा काय होतं आहे, पालापाचोळा गळत आहे। इतका पालापाचोळा गळत आहे म्हणतात की ते विचारूच नका, म्हणजे ते कडकलेलं असतं आहे आणि सगळं उन्हात तळून गेलेलं असतं आहे। मग तळून गेल्याच्या नंतर इथं खाली सर्वचे सर्व पालापाचोळा पडलेला आहे। काय करायचं माहिती का, सकाळी नाही तर दुपारी, आता ऊन खूप वाढलेलं आहे, उन्हाचा पारा, एक खिळा घ्यायचा आणि खिळा घेऊन निस्ता असा हे करायचा, जिथं जास्त पालापाचोळा आहे का तिथं बांधून ठेवायचा। मग जेवढी दोरी आपण समजा बैलाला हिंडता येते का, मागं आपण एक दोन ऊसातले हेडे दिलेले आहेत बघा, हे इथला नव्हता दिलेला, जेवढी दोरी आपल्याला हिंडता येते का तेवढ्या जाग्यावर ते पालापाचोळा खात येतं। आणि खाऊनच्या खाऊन मग इथंच ते फिरून फिरून काय करतात, ते आपल्या मातीमध्ये हे लहानसहान ढेकळे आहेत का, हे ढेकळे बी त्यांच्या पायानं बारीक होतात। तिथं त्यांची हे बघा इथं विष्ठा पडते, इथं शेण पडेल आहे, शेण पडत आहे, मूत्र पडत आहे, आणि कळत न कळत आपली जमीन बी काय होती माहिती का, खतून निघते। आणि असं केल्यामुळं आता समजा कामं नाही ना एक जनावराला, मग ते काय होतं, असं केल्याच्या नंतर थोडा उन्हाचा चटका बी त्यांना लागतं आहे, त्यांचे थोडे पाय बी मोकळे होते तर, आणि पाय मोकळे होऊन जागोजाग शेणमूत्र पाड्यामुळे आपली जमीन बी खतून निघते। आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, लयच पाणी पिते तर, आणि जेवढं जनावर पाणी जास्त पिईन, बघा इथं शेण पडेल आहे, जेवढं जनावर पाणी जास्त पिईन तेवढी त्याची तब्येत चांगली बरं का। मग त्याची जे ते हे आहे का शेण, तर ते शेण बी लँड्या पडत नाही, शेण बी चांगलं भरपूर मोठ्या पावट्या पडायच्या। आता इथं गाय आहे बघा, बैल आहे, मी तुम्हाला दाखवतो कसं बांधलेलं आहे। काय नाही, एकदा समजा एक दिवस बांधले की मग त्या जनावराला माहिती होते की आपलं कसं नियोजन आहे। मग एकदा बांधून त्यांच्याकडे दुपार बसतो राहा, दिवसभर जरी नाही गेलं तरी जमतंय बरं का। हे बघा ही गाय आहे बघा आपली, ही गाय बघा आता किती मोठ्या दाव्याने बांधलेली पाहू शकतात। आणि खिळा असल्यामुळं भगड बघायची आणि खोसून द्यायचा, त्या भगडीमध्ये ठोकायची गरज नाही, काहीच नाही। हे बघा हे इथं खिळा आहे, हे बघा इथं बैल बांधलेला आहे। आणि जेणेकरून आता समजा सगळं लहान टिपून घेऊस तर बरं का, म्हणजे प्रत्येक जागा टिपून घेऊस तर, ज्या नाही त्या जागेवर बैल जाते तर, हे बैल आहे आपला, ज्या नाही त्या जागेवर जाते तर पालापाचोळा खात येतं। आणि पालापाचोळा खात असताना म्हणजे जेवढे दिवस समजा आता उदाहरणार्थ एक महिनाभर समजा गेले तर तितका आपल्या वैरणीचा बचाव होणार आहे। वैरणीचा बचाव होऊन आता हे रानात जे पालापाचोळा पडेला आहे का हे बी सार्थकी लागणार आहे। आणि जर आपण असं नाही केलं, समजा आपल्यापाशी पशुधन असल्यावर तर जरूर करायचं, नसल्यावर विषय सोडून द्या। असं जर नाही केलं तर आता उन्हाळा दिवस मेंढ्यावाली येते, तर मेंढ्यावालीने चक्कर मारली की काही ठुत नाही। तर हे बघा इथं शेण पडले, पाहू शकता तुम्ही, शेण बी अतिशय चांगलं आहे बरं का, हे म्हणजे जास्त पाणी प्यायलेला बैल आहे, त्याच्याने शेण बी ह्याचं चांगलं पडले। मग सर्व रान बी खतून निघत आहे, वैरणीचा बचाव होत आहे आणि जनावरांची बी तब्येत चांगली राहते। कारण ह्या वावरातला जे कडबा आहे का, ते अगदी मन लावून पालापाचोळा खातात ते,
आणि त्याच्या नादामध्ये ओली तिली आपल्याला बी काम घडत आहे बरं का. शेतकरी बांधवांनो आता थांबतो. व्हिडिओ खूप मोठा होईल नंतर मग पुन्हा तुम्ही बघणार नाही. तर माहिती जर आवडली असली तर एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा. भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.